नमस्कार. आपण पाहतोय 80-85 सूचना संच आणि प्रोग्रॅमिंग यातल्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत 80-85 चे ॲड्रेसिंग मोड्स. ॲड्रेस म्हणजे मागील भागात सांगितल्याप्रमाणे पत्ता. कशाचा पत्ता? तर तुमच्या ज्या काही सूचना आहेत मायक्रोप्रोसेसर कडून कोणतंही काम करून घेण्यासाठी त्याला त्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सूचना द्याव्या लागतात. त्या सर्व सूचनेवर मायक्रोप्रोसेसर काही एकदम कार्य करणार आहे का? तर एकदम कार्य करू शकत नाही. तो कसा कार्य करतो? एक सूचना घेतो, त्याच्यानंतर त्याच्यावर कार्यवाही करतो, ती इम्प्लिमेंट करतो, त्यानंतर दुसरी सूचना घेतो, त्याचं डिकोडिंग करतो, ती इम्प्लिमेंट करतो. या पद्धतीनं क्रमवार पद्धतीनं मायक्रोप्रोसेसर काय करत असतो? कार्य करत असतो. मग अशा क्रमवार सूचना कुठंतरी काय केल्या पाहिजेत? साठवल्या पाहिजेत, स्टोअर केल्या पाहिजेत. त्या सूचनेला, त्या जागेलाच आपण काय म्हणतो? ॲड्रेस असं म्हणतो. तर त्या ॲड्रेस वरून सूचना घेण्यासाठी काही मोड्स आहेत. त्या सूचनेची विभागणी या मोड्स मध्ये केलेली आहे. ते 5 मोड्स आहेत. पहिला मोड आहे इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. पहिला मोड इमिजिएट ॲड्रेसिंग मोड ज्याला आपण म्हणतो. या इमिजिएट ॲड्रेसिंग मोड मध्ये काय केलेलं असतं? तर ॲड्रेस जो आहे तो त्या सूचनेमध्येच समाविष्ट असतो. जो ॲड्रेस आहे, डाटाचा जो ॲड्रेस आहे तो सूचनेमध्ये समाविष्ट असतो. दुसरा आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. याच्यामध्ये तुमच्या जो काही डाटा आहे तो विशिष्ट रजिस्टर मध्ये ठेवलेला असतो आणि त्या रजिस्टरचा ॲड्रेस सांगितला जातो. तिसरा आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तुमच्या मेमरीचा डायरेक्ट ॲड्रेस या ठिकाणी सांगितलेला असतो. त्याच्यानंतर इनडायरेक्ट ॲड्रेस आणि शेवटचं इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. तर असे हे 5 मोड आहेत. हे सविस्तर मोड आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर पहिली सूचना आहे इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. पहिला मोड काय आहे? इमिजिएट ॲड्रेसिंग मोड. तर यामध्ये 25 हा काय आहे? तुमचा डाटा आहे आणि बी हा ॲड्रेस आहे. MVI B म्हणजे हा डाटा कुठं समाविष्ट आहे? डायरेक्ट सूचनेमध्ये समाविष्ट आहे. हा जो डाटा आहे तो सूचनेमध्येच दिलेला आहे. MVI B 25H. त्याच्यानंतर दुसरा मोड आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. या रजिस्टर ॲड्रेसिंग मध्ये डाटा कुठं दिसतोय का? MVI BA. याच्यामध्ये डाटा कुठेही नाही आहे. तर डाटा आहे ह्या A रजिस्टर मध्ये किंवा या B रजिस्टर मध्ये. तो डाटा या सूचनेचा अर्थ आहे A रजिस्टर मधला डाटा B रजिस्टर मध्ये लगेच घेऊन जा, इमिजिएट घेऊन जा. तर या ठिकाणी या सूचनेचा अर्थ तुम्हाला काय सांगितला? अक्युमुलेटर मध्ये असणारा डाटा बी या रजिस्टर मध्ये लगेच घेऊन जा. रजिस्टर ॲड्रेसिंग मोड हे 2 रजिस्टर आहेत. बी आणि ए काय आहेत? रजिस्टर आहेत. तसंच मूव्ह बी सी रजिस्टर मधला डाटा बी मध्ये घेऊन जा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच इथं जसं डायरेक्ट ॲड्रेस मध्ये इथं ॲड्रेस दिलेला आहे तसा इथं ॲड्रेस नाही दिलेला, सॉरी इथं डाटा नाही दिलेला. डाटा हा कुठं आहे? तर या रजिस्टर मध्ये आहे. जसं पहिल्यामध्ये डायरेक्ट या ठिकाणी डाटा दिलेला असतो त्याला आपण इमिजिएट ॲड्रेसिंग मोड म्हणतो आणि रजिस्टर मध्ये जेव्हा डाटा असतो तेव्हा त्याला आपण रजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तिसरा प्रकार डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड मध्ये LDA 3000H. आता या ठिकाणी डाटा नाहीये. या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये काय होता? डाटा होता. परंतु इथं काय आहे? ॲड्रेस दिलेला आहे, पत्ता दिलेला आहे. ह्यात मेमरी लोकेशन दिलेली आहे. 3000 मेमरीवर जो काही डाटा असेल तो कुठं घेऊन या? अक्युमुलेटर मध्ये घेऊन या. म्हणजेच या ठिकाणी काय? मोडमध्ये नावाप्रमाणे डायरेक्ट ॲड्रेस दिलेला, पत्ताच इथं दिलेला आहे आणि त्या ॲड्रेसवर असणाऱ्या डाटावर काय कार्य करायचंय ते सांगितलेलं आहे. ते यानंतर चौथा प्रकार आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड म्हणजे काय? तर या प्रकारच्या ॲड्रेसिंग मोड मध्ये सूचनेत एका रजिस्टरचा ॲड्रेस दिलेला आहे. ॲड M. एकाच रजिस्टरचा ॲड्रेस दिलेला आहे. अगोदर इथं कसं होतं? ॲड AB किंवा BA. तसं आता इथं ॲड M आहे. म्हणजेच काय? एका रजिस्टरचा ॲड्रेस डाटा दुसऱ्या रजिस्टरच्या ॲड्रेसवर पाठवण्यासाठी करावायचं कार्य असतं. म्हणजेच काय? तर M हे मेमरीशी संबंधित आहे. ह्या मेमरीमध्ये इनडायरेक्ट आहे. इथं कुठलाही रजिस्टर नाही दिलेला. रजिस्टर आहेत HL. M आहे मेमरी आहे. तर या मेमरीमध्ये जो काही डाटा आहे म्हणजेच कुठं आहे? तर HL पेअर मध्ये जो डाटा आहे तो डाटा घ्या आणि अक्युमुलेटर मधला डाटा घ्या, यांची बेरीज करा. इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड याला म्हणतात. आणि शेवटचा आणि 5वा मोड आहे तर 5वा आहे इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. आता इम्प्लिसिट म्हणजे काय? तर याच्यामध्ये काय नाहीये? ऑपरेंड नाहीये.
ऍड्रेसिंग मोडमध्ये ऑपरंड कुठंच दिसत नाही तुम्हाला. उदाहरणार्थ ही सूचना दाखवली CMA. अॅक्युम्युलेटर मध्ये जो डाटा आहे त्याचा काय करायचंय, कॉम्प्लिमेंट करायचंय. पण इथं कुठं आहे का, ऑपरंडच नाही, फक्त सूचना आहे, फक्त इन्स्ट्रक्शन आहे. तर अशा सूचनेला काय म्हणतात, इम्प्लिसिट ऍड्रेसिंग मोड मधल्या सूचना असं म्हटलं जातं. तर दुसरी आहे RAL. RAL म्हणजे काय, तर रोटेट लेफ्ट. RAR म्हणजे काय, रोटेट राईट. तर असे एकूण किती मोड झाले, 5 मोड झाले. इमिजिएट ऍड्रेसिंग मोड मध्ये डाटा डायरेक्ट सूचनेमध्ये समाविष्ट असतो. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मध्ये डाटा कुठेही नसतो, तो रजिस्टर मध्ये असतो, पत्ता सांगितलेला असतो, 2 रजिस्टरचा सांगितलेला असतो. तिसरं डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये डायरेक्ट ऍड्रेस दिलेला असतो, पत्ता दिलेला असतो, त्या पत्त्यावरचा डाटा घ्यायचा असतो, त्याला डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड म्हणतात. चौथा आहे इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड मध्ये मेमरीतला पत्ता दिलेला असतो आणि मेमरी म्हणजेच HL रजिस्टर, तिथून आपल्याला डाटा उचलायचा असतो. आणि शेवटचं इम्प्लिसिट ऍड्रेसिंग मोड मध्ये ऑपरेंडच नाहीये, त्याचा समावेश कुठं आहे, सूचनेमध्येच आहे. सूचनेमध्ये त्याचा समावेश आहे CMA. याचा अर्थ काय, कॉम्प्लिमेंट करा. कशाचा कॉम्प्लिमेंट करा, तर अॅक्युम्युलेटर मध्ये जो डाटा आहे त्याचा कॉम्प्लिमेंट करा. त्याच्यानंतर रोटेट लेफ्ट, लेफ्ट कडे फिरवा, एका स्थानानं लेफ्ट कडे जा. या पद्धतीनं हा झाला रोटेट राईट. म्हणजे समजा इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, इथं 1 आहे. आता समजा रोटेट लेफ्ट करायचं म्हटल्यावर काय होणार आहे, तर हा जो 0 आहे हा कुठे येणार आहे, इकडे येणार आहे. त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 1 आणि त्याच्यानंतर 1, असे हे 5 अंक या पद्धतीने झाले. हा झाला रोटेट लेफ्ट. आणि रोटेट राईट म्हटल्यानंतर काय होणार आहे, हा इकडे येणार आहे. रोटेट लेफ्ट असा झाला आणि रोटेट राईट म्हटल्यावर हा इकडे सरकत जाणार. हा 0 इथे येणार, हा 1 इथे येणार, हा 1 इथे येणार, हा 0 इथे येणार आणि हा 1 इकडे येणार. या पद्धतीनं रोटेट लेफ्ट आणि रोटेट राईट अशा ह्या इम्प्लिसिटी ऍड्रेसिंग मोडच्या सूचना आहेत. या सर्व सूचनाची विभागणी पुढे 5 गटामध्ये केलेली आहे. ते 5 गट कोणते आहेत, सूचना संचाचे किती आहेत, 5 ग्रुप आहेत. ते 5 ग्रुप कोणते आहेत ते आपण पुढील भागात पाहूया. तर हे जे 5 ग्रुप आहेत त्या ग्रुपची विभागणी सूचना संच जे काय मायक्रोप्रोसेसर 8085च्या सगळ्या सूचना आहेत त्या सर्व सूचनाची विभागणी या 5 ग्रुपमध्ये केलेली आहे, 5 गटामध्ये केलेली आहे. त्यातला पहिला गट आहे डाटा ट्रान्सफर ग्रुप. आता या नावात त्याचा अर्थ दडलेला आहे. डाटा ट्रान्सफर म्हणजे डाटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ज्या सूचना समाविष्ट असतील. उदाहरणार्थ आतापर्यंत आपण पाहिलेल्या मूव्ह असेल, एक्सचेंज असेल, स्टोअर असेल, त्याच्यानंतर लोड असेल, त्याच्यानंतर MVI असेल, त्याच्यानंतर एक्सचेंज असेल, जे काय डायरेक्ट ऍड्रेसच्या सूचना आहेत, रजिस्टर मधल्या असतील, मेमरी मधल्या असतील किंवा इनडायरेक्ट डायरेक्ट ज्या सगळ्या सूचना आहेत त्या सूचनेमध्ये काय आहे की एक प्रकारचा डाटा किंवा एका ठिकाणचा डाटा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी ज्या सूचना आहेत, हा एक लोकेशन आहे आणि बी एक लोकेशन आहे. इथला डाटा इकडे उचलायचा आहे, तो उचलण्यासाठी अनेक पद्धती आहेत. तो मेमरीमध्ये घेऊन जाणे, तिथून उचलणे, तो रजिस्टरमध्ये घेऊन जाणे, तिथून उचलणे. तर या पद्धतीनं ज्या सूचना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डाटा घेऊन जाण्यासाठी वापरल्या जातात त्या सगळ्या सूचना या डाटा ट्रान्सफर ग्रुपमध्ये समाविष्ट असतात. त्याच्यानंतर दुसरा आहे अरिथमॅटिक ग्रुप. अरिथमॅटिक म्हणजे काय, तर गणिती क्रिया करण्यासाठी. आता गणिती क्रिया कुठल्या आहेत, बेरीज, वजाबाकी, इन्क्रिमेंट आणि डिक्रिमेंट ह्या 4च गणिती क्रिया 8085 मध्ये केल्या जातात. बेरीज, वजाबाकी, त्याच्यानंतर डाटामध्ये वाढ करणे आणि डाटामध्ये घट करणे किंवा मेमरी ऍड्रेस वाढवणे, कमी करणे. तर हे झाले अरिथमॅटिक ग्रुपच्या सूचना. त्याच्यानंतर तिसरा ग्रुप आहे लॉजिकल ग्रुप. लॉजिकल ग्रुपमध्ये आपण काय करतो, अँड करतो, ऑर करतो, एक्सऑर करतो, कॉम्प्लिमेंट करतो, त्याच्यानंतर तुलना करतो आणि रोटेट करतो. तर असे हे त्याचे प्रकार आहे अरिथमॅटिक ग्रुप मधले आहेत. अँडचं कार्य केलं जातं, ऑरचं कार्य केलं. अँडचं कार्य करतो म्हणजे काय, तर गुणाकार करतो. ऑरचं कार्य करतो म्हणजे काय, बेरीज करतो. एक्सऑरचं कार्य करतो म्हणजे काय, तर ऑरच्या विरुद्ध कार्य, त्याला आपण एक्सऑर म्हणतो. कॉम्प्लिमेंटचं म्हणजे काय, एक असेल तिथं 0, 0 असेल तिथं 1, ह्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट.
तर असं कॉम्प्लिमेंटचं कार्य आहे. त्याच्यानंतर तुलनेचं कार्य, कंपॅरिझनचं कार्य आहे. त्याच्यानंतर रोटेशनचं कार्य आहे. हे सगळे कशामध्ये येतात? तर लॉजिकल मध्ये येतात. आणि त्याच्या पुढचा ग्रुप आहे ब्रँच कंट्रोल ग्रुप. त्याच्या पुढचा ब्रँच कंट्रोल. ह्या ब्रँच कंट्रोल मध्ये मुख्य 3 सूचनेचा समावेश आहे. एक आहे जंप. जंप म्हणजे काय? तर उडी मारायची. कुठं उडी मारायची आहे? हा असा आपला प्रोग्राम लिहिलेला आहे आपला. या प्रोग्राम मध्ये हे टप्पे लिहिलेले आहेत. हे पहिली सूचना आहे, ही दुसरी, ही तिसरी, चौथी याप्रमाणे सूचना आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर प्रोग्रामला काय करायचं? आपल्याला मधल्या 2 स्टेप गाळून इथं जायला सांगायचंय. ह्या मधल्या 2 स्टेपचा विचार करू नकोस. त्या अशा वेळेस आपण काय म्हणतो? जंप सूचना देतो. मग ही झाली फॉरवर्ड जंप. इथं आल्यानंतर इथून पुन्हा त्याला मागं घ्यायचंय. ह्याला म्हणतो आपण बॅकवर्ड जंप. ह्या झाल्या कुठल्याही कंडिशन शिवायच्या जंपच्या सूचना. त्यानंतर कंडिशनल जंप. कंडिशनल जंप म्हणजे काय? तर इथं जे काय उत्तर आहे हे 0 असेल तर जा, 0 नसेल तर जा, किंवा 1 असेल, कॅरी हातचा आला असेल तर जा, नसेल तर जा. अशा ज्या काय कंडिशन जर तरच्या सूचना असतील त्या कंडिशनल जंप मध्ये येतात. तसं दुसरी सूचना याच्यातली येते कॉल. कॉल म्हणजे काय? बोलवणे. आणि तिसरी सूचना येते रिसेट, RET. तर अशा या 3 सूचना ब्रँच कंट्रोल ग्रुपमध्ये येतात. आणि शेवटचा जो ग्रुप आहे तो इनपुट आउटपुट आणि मशीन कंट्रोल ग्रुप. तर या इनपुट आउटपुट मध्ये इनपुट IO सूचना आहेत, इन आणि आउट. आणि मशीन कंट्रोलच्या सूचना आहेत, स्टॅकच्या सूचना आहेत, इंटरप्टच्या सूचना आहेत, हॉल्टच्या सूचना आहेत, NOP आहे. तर अशा या सर्व सूचनांची विभागणी या 5 ग्रुपमध्ये झालेली आहे. ज्या 246 सूचना तुम्हाला सांगितल्या मी, ह्या 246 सूचनेची विभागणी या 5 गटामध्ये झालेली आहे. प्रत्येक गटामध्ये किती सूचना आहेत? तुम्हाला सांगितलं मी, एकूण सूचना आहेत 246. ह्या 246 सूचनाची विभागणी या 5 गटामध्ये केलेली आहे. त्यातले डाटा ट्रान्सफरसाठी ज्या सूचना आहेत त्या एकूण सूचना आहेत 83, परंतु मुख्य सूचना आहेत 13. त्या 13च परत त्या सूचना रिपीट होतात, फक्त रेजिस्टर बदलले जातात, ऍड्रेस बदलला जातो. दुसरा अरिथमेटिक ग्रुप. ह्याच्यामध्ये एकूण सूचना आहेत 62. याच्यामध्ये एकूण सूचना आहेत 62 आणि मुख्य सूचना आहेत 14. त्याच्यानंतर लॉजिकल ग्रुप. या लॉजिकल ग्रुपमध्ये मुख्य सूचना आहेत, एकूण सूचना आहेत 43 आणि मुख्य सूचना आहेत 15. त्याच्यानंतर चौथा ग्रुप स्टॅक्सची संबंधित. त्या ब्रँचच्या एकूण सूचना आहेत 36 आणि त्या मूळ सूचना आहेत 8च. आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या या पहिल्या इकडच्या झाल्या आणि शेवटच्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या सूचना तर किती आहेत? त्या आहेत 15 आणि 7, 22 सूचना आहेत आणि ह्या इकडं 16 सूचना आहेत. तर अशा पद्धतीनं एकूण सूचना इकडची बेरीज केली तर तुम्हाला 66 मिळेल आणि इकडची बेरीज केली तर तुम्हाला 246 मिळेल. तर या पद्धतीनं सूचनांची विभागणी झालेली आहे. आपल्याला तुम्हाला या सर्व सूचना, त्याचा अर्थ, त्याचा अपकोड, त्याचं हेक्स कोड हे काय आहे हे सर्व मी माझ्या नोट्समध्ये माझ्या ब्लॉगवरती शेवटी टाकलेलं आहे. या सूचना तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही 2, 3, 4 सूचनेचे अर्थ विचारले जातात, त्यावरून तुम्हाला ती सूचना काय सांगते याचं विश्लेषण, त्यातला ऑपकोड कुठला, त्यातला ऑपरँड कुठला, तर हे या माहिती तुम्हाला त्या सूचना पाहून किंवा प्रोग्रॅमिंग करताना, आपण प्रत्यक्ष प्रोग्रॅमिंग जेव्हा करू तेव्हा ते प्रोग्रॅमिंग कुठले कुठले करतो त्या प्रोग्रॅमिंगमध्ये आपल्याला एकूण 9 प्रॅक्टिकल्स या 80-85च्या प्रोग्रॅमिंगमध्ये आहेत. ते 9च्या 9 प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये ज्या सूचना आहेत त्याचा अर्थ काय आहे हे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे. मुख्य ग्रुप 5 आहेत.
ह्या 5 ग्रुपमध्ये किती सूचना असतात हे आकडेवारी कोण विचारत नाही, फक्त त्यातले तुम्हाला प्रकार विचारले जातात. डाटा ट्रान्सफरच्या 4 सूचना सांगा, अरिथमेटिक ग्रुपच्या 4 सूचना सांगा किंवा 2 सूचना सांगा किंवा LDA ह्याचा अर्थ काय आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. प्रॅक्टिकल करताना प्रत्यक्षात आपण जेव्हा सूचना वापरू तेव्हा त्या सूचना, त्याचा अर्थ, त्याचा कोड या सर्व बाबी आपल्याला पुढील भागात समजणार आहेत. ओके, थँक्यू.